घरगुती रंगकाम असो किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रत्येक कारागिरीची पहिली पसंती फक्त काबावत ब्रश कंपनीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, पाणी घेणं देखील बंद, जरांगेंचं कडक उपोषण। आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, एकतर विजयी यात्रा नाहीतर अंत्ययात्रा निघेल, जरांगे ठाम। मुख्यमंत्री फडणवीस यांची मराठा उपसमिती आणि महाधिवक्त्यांसोबत वर्षा बंगल्यावरती अर्धा तास बैठक, मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जीआर काढा, आरक्षण देताना कोर्टात अडचण असल्यास सरसकट शब्द वापरू नका, जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू, संविधानानुसार निर्णय घेणार, हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील वाहतुकीत बदल, मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद, 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे मात्र आज वाहतुकीसाठी खुला। ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक 2 दिवसांनंतर सुरळीत, मोठ्या प्रमाणात आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना। मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घेतली जरांगेंची भेट, हैदराबाद गॅझेट जुन्या नोंदींच्या संदर्भात अर्धा तास चर्चा। जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहतोय, मात्र आडमुठेपणानं नाही तर चर्चेतून मार्ग निघू शकतो, मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। चौथ्या दिवशी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, सीएसएमटी बीएमसीला परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित, आंदोलकांसाठी ठिकठिकाणी नाश्त्याचीही सोय। आझाद मैदानात खडी टाकण्याचं काम सुरू, महापालिकेकडून आतापर्यंत 5 ट्रक खडी उपलब्ध, पावसामुळे चिखल झाल्यानं खडी टाकण्याचं काम सुरू। आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी आंदोलकांनी अडवली, सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत संताप, शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। व्यासपीठावर आलेल्यांसोबत सन्मानानं वागा, गोंधळ घातल्यास आंदोलनस्थळी कुणीही येणार नाही, जरांगेंनी मराठा आंदोलकांना खडसावलं। नेत्यांवर बाटल्या फेकणं ही संस्कृती नाही, हुडदंगबाजी करून काही मिळणार नाही, सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निर्णय सरकारच्याच हातात, विरोधकांच्या नाही, आमचे पक्ष फुटले, घरं फुटली, 250 आमदार येऊन बसलात, आता निर्णय घ्या, जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा। मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच, यापूर्वीच्या 2 निकालांमध्ये कोर्टानं मराठा बांधवांना सरसकट कुणबी समुदायास दिला होता नकार। आरक्षण कोणामुळे गेलं याची पूर्ण माहिती राज ठाकरे यांनी घ्यायला हवी होती, मराठी मुंबईला का आले हे शिंदेंना विचारा, या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर शिंदेंचा पलटवार। छगन भुजबळ आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची घेणार बैठक, विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्वाचे पदाधिकारी राहणार उपस्थित, ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना। जरांगेंचं गाव असलेल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचं उपोषण, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ओबीसी कार्यकर्ते उपोषणावर ठाम। बिहारमधील पाटण्यात आज राहुल गांधी यांची पदयात्रा, संजय जितेंद्र आव्हाड पदयात्रेमध्ये होणार सहभागी, बिहारमधील मतदार अधिकार यात्रेचा होणार समारोप। घरगुती रंगकाम असो किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रत्येक कारागिरीची पहिली पसंती फक्त काबावत ब्रश कंपनीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स।